आता माझा मुलगा इथे आल्यावर प्लीज आणि साहिलने काय केलं माहिती का तुम्हाला सांगते त्याने काय केलं बरं काय माहिती मला असं करतात मला मी त्यांना तर मग त्यांनी का आणले मी त्याला फोनवर विचारलं साहिलला की पक करते मी इकडं क्या बेटा क्या बनाया क्या बनाया अगं किती पसारा करशील लाडू बघा लाडूने कसा सेटअप तयार केला आहे मला म्हणते बाहेरून यायचं पाय पुसायचे मग त्या सोफ्यावर चढायचं आणि मग त्या खुर्ची खालून निघायचं मला बोलती मी सगळींना ॲक्टिव्हिटी तयार केलेली आहे मम्मी म्हटलं हो का तर बघा तिने मला काय काय शिकवलं पुढे खूप हसायला आलं मला सुद्धा तिने किती तो पसारा करून ठेवला बघा ये काय काय आहे तुम्ही डेकोरेशन केलं तिने हां छान केलं डेकोरेशन अच्छा हेडफोन पण आहे का और क्या क्या हां नको बाई पडशील गं लाडू असं नको करू लाडू असं करू नको प्लीज त्या उशी काढ तिथून तर पाय बिसली पण बेळा बाई काय खेळ बघितलं का हा तिला मोबाईल बसून लांब ठेवायचं म्हणून तिला काही करू देते खेळ बाबा तू दिवसभर खेळ हां अच्छा अरे वा अरे वा अच्छा ॲक्टिव्हिटी का बनाया ॲक्टिव्हिटीसाठी बनवलं आहे तिने बघा तिची गाडी पण ठेवली एका दादाने मला विचारलं गाडी केवढीची तर ती 7,000ची गाडी ही आणि आम्ही ऑनलाईन नाही घेतली आम्ही मार्केटला जाऊन घेतली ही गाडी ही हां हॅलो कशा आहात तुम्ही जय महाराष्ट्र थंबनेल तुम्ही बघितलं असेलच साहिल येतो आहे आणि तो कसा येतो आहे तेही सांगते तुम्हाला मी आणि एवढ्या दिवसात साहिलचा विषय काय मी घेतला नाही काय झालं आहे सगळं काही तुम्हाला सांगते मी तो येत नव्हता खरं सांगते मी तर सांगते काय झालं ते आता थोडंसं घराची साफसफाई करायची आहे मला आज कारण तो येईल संध्याकाळी पोहोचल तो आता जस्ट कपडे वगैरे वाट टाकले आहे लाडूला शाळेत सोडलं आहे आता 9:30 वाजले आहे आणि आज वार कोणता आहे बाई थांबा हा सोमवार आहे ते पण सांगते हा सोमवारचा व्हिडिओ आहे आता तुम्ही कधी बघता मला माहीत नाही आहे तर चला आणि ना 1-2 मला कमेंट आले होते अशा की ते चप्पलचं स्टँड जे मी असं समोर ठेवलं आहे ना मी तर ते समोर न ठेवतो तुम्ही आडवं ठेवा कारण की दरवाजाच्या समोर एकदम आपण अशा चप्पलचं स्टँड त्या दिशेला नसावा असं मला कमेंट आलेली आहे एक तर मग मी ते आज चेंज करणार आहे तुम्हाला माहिती तुमच्या कमेंट आल्या की मग मला जे ज्या काही गोष्टी पॉसिबल आहेत ना की ज्या होतील त्या मी करते तर आता मला ते स्टँड मी ते चेंज वगैरे करते तुम्हाला दाखवते मी ते कसं ठेवणार आहे व्हिडिओ मी ऑन करून ठेवते सगळं दाखवते डेली रुटीन आहे सगळं दाखवणार आहे साहिल येणार आहे स्वयंपाक करायचा आहे येताना भाजीपाला घेऊन आले हे बघा दाखव दिसतो का टेबलवर ठेवलं आहे बघा भाजीपाला बघितलं का भाजीपाला आणला मी विचार केला होता आता साहिलला कसं ना थोडंसं नॉनव्हेज वगैरे साहिलला आवडतं चिकन वगैरे आवडतं मी तर काही चिकन खाणार नाही पण दुसऱ्याला काय आपण मारायचं ना त्याला आवडतं मग त्याला तर बनवून द्यावंच लागेल ना मला गेलं ते आणायला पण ते बंद होतं दुकान ठीक आहे चला आता हा रुटीन सुरू करते आणि ॲक्च्युली साहिलचं काय झालं ना तो यायलाच तयार नव्हता त्याला ना करमत नाही इकडं आता इकडं आला म्हणल्यावर त्याला जॉबचं बघणं त्याने काय केलं माहिती आहे का अख्खे फोटो घेऊन निघाला तो म्हणजे माझ्या लग्नाचे त्याचे लहानपणाचे माझं कापड आहे ना माझ्या गावाला वरती तर त्याचे भरपूर सारे जुने फोटो आहे आणि मी सकाळी फोन केला ना त्याला मला म्हणलं मम्मी मला पैसे द्या आणि तो येतो आहे कसं माहिती आहे का गाडीवर येतो आहे त्याची गाडी आहे ना त्याच्यावर येतो आहे आणि या महिन्याचा हप्ता वगैरे पण त्यांनीच ॲडजस्ट करून इकून तिकून त्यांनी भरला बरं का मला काही त्याच्या गाडीचा हप्तावाल्याचा फोन नाही आला एकदा आला होता त्याला म्हटलं तुम्ही त्यालाच फोन करा आता कवर भरू म्हटलं बरोबर आहे का नाही तर मग त्यांनी केलं ॲडजस्ट साहिलनी मग तो गाडीवर येतो आहे आणि एका मित्राला वगैरे आणतो आहे सोबत मित्राला तिकडे पाठवून देईन तर हां मी तुम्हाला म्हणत होते हां त्याने काय केलं अख्खं कापड उचकलं रात्री माझं आई मला म्हणत होती आणि तो सगळे फोटोन बिटोन तर सगळं त्यांनी ते डिक्कीट ठेवलं आता त्याला मी फोन केला म्हणलं अरे तू कशाला आणतोय म्हणलं ते सगळं वरतीच ठेव ना ते सेफमध्ये आहे हां तिथं माझ्या कपाटाला कोणी हात लावत नाही माझे माहेरचे लोक ते बऱ्याच वर्षापासून जसं मी किती 12-13 वर्ष आले असेल मी ते कपाट तिथं लावलेलं आहे जेव्हा माझ्या मिस्टरांसंग माझं लग्नाचं ठरलं ना तर माझं पुण्याचं सामान आहे ना ते सगळं मी गावाला घेऊन गेले होते माझ्या घरामध्ये जेवढं काही गावाला सामान आहे ना ते सगळं माझं सामान आहे ते खाली कपाट म्हणा एक पलंग वरचे बेड सगळं माझं सामान आहे तिथे माहेरी ते सगळ्या आहेत आठवणी आहेत
सांभाळून ठेवलं आहे आत्तापर्यंत. व त्या कपाटाच्या वर माझं मंदिर आहे छोटंसं, ते पण मला आणायचं होतं. बऱ्याच वेळा म्हटलं मी ते घेऊन येईन, छोटंसंच आहे, पण ते काही आणणंच होत नाही. आता एखाद्या वेळेस गाडी वगैरे केली ना, तर माझी बहीण गेली की तिला सांगन माझं मंदिर घेऊन ये फक्त देवाचं. ते मंदिर मला पाहिजे, ते मंदिर असो. तर असंच काही आज थोडंसं बरं वाटते. तो येत नव्हता होतो, त्याला इकडं करमत नाही ना, अजिबात ऐकत नव्हता. त्याला मी लय बोलले फोनवर, तू येतो का नाही ना, तर तिथं येईन म्हणलं मी तुला घ्यायला. खूप बडबड केली मी त्याला. तेव्हा कुठं तो निघाला. आता इथं आल्यावर आता पुढचं काय करायचं, काय नाही करायचं, लई सारे प्रश्न आहे डोक्यामध्ये. साड्यांचं बिझनेस करायचा विचार करत होते घरामध्ये, पण माझे मिस्टर नको म्हणतात मला ते करायला. का बरं काय माहिती मला असं करतात. मी त्यांना लई वेळा बोलले, अहो मला करू द्यावं ना म्हटलं. मला म्हणजे मी ते साहिलसाठी प्रयत्न करते ना म्हटलं, त्यातनं जर आम्हाला काही फायदा झाला. आता किती साड्यांचे बिझनेस वगैरे करतात नाही का सगळेजण. तर माझं खूप इच्छा होती की मी घर बसल्या कसंच नजरेसमोर राहील. त्याला कुठं काम असं, आता त्याला भेटणार नाही साहिलला. तर वाटतं असं नाही का, आता कुठं काम बघायचं, काय बघायचं, आणि कसं घरात बसून तरी काय करणार. माझ्या नवऱ्याला पण हे होईल ना की घरात बसून राहणं पण चुकीचं आहे ना. आज तो लहान नाही, मोठा आला. तर मग मी असा विचार केला होता की लाडो शाळेत गेली का लाईव्हला यायचं आणि लाईव्हला साड्यांचा बिझनेस करायचा. तर माझं काही चुकतं आहे का? हां, त्यांचं काय म्हणणं आहे की नाही तुला काही मी घरात काही आण म्हणतो का? नाही ना, तू लाडोला जास्त वेळ दे, लाडोला शिकव, लाडूकडे लक्ष दे, लाडूला खायला पिला घाल. तू साड्यांचा बिझनेस चालू केला की त्याच्यामध्येच बिझी होऊन जाशील. आणि ते काही सोपं आहे का? हां, ते लाईव्ह करायची, मग ते ऑर्डर आल्या का ते पॅकिंग करायचं. मी म्हटलं ते सगळं साहिल बघन ना, मॅनेज करेन ना, तो पण बिझी राहील, पोरगा माझा अडकून राहील, माझ्या नजरेसमोर राहील. म्हणजे मला ना असं कुणी नाही म्हटलं ना, मला लई होतं अहो नाही का. मला तर काहीतरी करू द्या ना मला. मी कुठं काही दुसरं काही म्हणते का? मी चांगलीच गोष्ट म्हणते ना, मी बिझनेस करायचं म्हणते, मी ते पण घरात म्हणते, आपलं घर आहे. हां, सगळ्या गोष्टी चांगल्या आहे. पण ते मी लई वेळा त्यांना बोलले, ते नाहीच म्हणतात ते मला. आणि माल कुठून घ्यायचा, काय घ्यायचं, ते सगळं मी ऑनलाईन सगळं माझं करून ठेवलं आहे. म्हणजे नाही का, मला जे करायचं ते. आता तुमचा पण मला सपोर्ट पाहिजे. तुम्ही पण मला म्हणजे नाही का सपोर्ट करा बुवा. लाईव्हला आल्यावर जरी तुम्हाला काही जरी नाही घ्यायचं तरी माझ्या लाईव्हला थांबा, लाईव्ह बघा माझी, मी साड्या दाखवून ते बघा माझं. तेवढंच मला म्हणजे कसं असं तुम्ही लाईव्हला थांबले ना, तर ती लाईव्हला काय होतं ना, जेवढे आपली व्ह्यूवर्स दिसतील ना, तर ते लाईव्ह यूट्यूब काय करतं, आणखीन नवीन नवीन लोकांपर्यंत पोहोच करतं की एवढ्या ह्या लाईव्हला लोक थांबलेले आहेत. मग यूट्यूब काय करतं, ते आणखीन नवीन लोकांपर्यंत हे करतं. त्याच्यामुळे तुम्हाला जरी नाही जरी काय घ्यायचं नका काय घेऊ, पण फक्त लाईव्ह ऑन करा आणि मोबाईल चालू करून ठेवा. तसं तुम्हाला माहिती आहे, मला 1-2 ताई म्हणल्या होत्या, अगं आम्ही तुझा व्हिडिओ स्किप नाही करत, पूर्ण बघतो. आहेत, प्रेम करणारे आहेत तुम्ही, तुमच्यामुळं मला खूप सारं नाही का, आणि आहेत नाही का. ठीक आहे असो. आणि चला आता येईल साहिल आल्यावर ब्लॉग कंटिन्यू करते मी. याच्यामध्येच तो आला का सगळं दाखवते मी तुम्हाला, काय वेगवेगळा ब्लॉग बनवायचा. आता तो स्वयंपाक वगैरे करते, लाडू येईल 12:30 वाजता. आणि ठीक आहे, आता तो कधी पोहोचेल मलाच माहिती नाही आहे, कारण की तो गाडीवर आत्ता निघालेला आहे. आता वाजलेत किती, 9:30-10 वाजले. तो आत्ता निघाला. आता त्याला यायला मला तर नाही वाटत तो रात्री 9-10 वाजेपर्यंतच वेळ लागेल. चला, बॅटरी लो झाली, मी तुमच्याशी बोलते. चला आवरून घेते बाहेरचं मी. चला. लाडोचे पप्पा चालले ऑफिसला. अचानकच म्हटले आज जायचं आहे मला ऑफिसला. माहीत नव्हतं मला ते जाणार आहेत. मग पटकन 4 चपात्या केल्या, आणि ते असतात ना रसगुल्ला, व्हाईट कलरचा रसगुल्ला, हां ते दिलं आहे टिफिनला. ते चपातीबरोबर त्यांना आवडतं बरं का, त्यांना म्हणजे खूप आवडतं ते. मग ते डब्यात ते दिलं आहे, आणि 4 चपात्या दिल्या आहे पटकन करून. ते निघाले आहेत ऑफिसला. त्यावर ते पार्सल आलं होतं माझं, 2 लोड आहे. ते मी ऑनलाईन घेतले आहे, लिंक खाली दिली आहे. छान आहे, वेलवेटचं कापड दिलेले वरतून त्याला ना, मस्त आहे. ते असं झोपताना वगैरे नाही कसं छान वाटतं त्याला जवळ घेऊन झोपायला. त्याच्यामुळे 2 ऑर्डर केले. लाडूचे काय ऑलरेडी. चला, लाडूचे पप्पा गेलेत ऑफिसला. मग आता सगळं हे आवरून घेते. हे बऱ्याच दिवसापासून मी विचार करते हे सरकून घ्यायचं, तर फायनली आज मी हे काम करूनच घेते. आणि मी हे लावलं आहे मनी प्लॅन बघा बाहेर. तर इतकं जड आहे ना हे, हलता हलना. व्हिडिओ थोडासा फास्ट पळवते आहे. ह्याला फार वेळ लागला मला करायला बरं का. 1 तास लागला मला हे सगळं करायला. सगळं स्वच्छ केलं आहे बाहेरच्या पासेस पण छान असला ना तर भारी वाटतं बरं का. आणि मला फार आवड आहे असं छान ठेवायचं, घर सजवून ठेवायचं, डेकोरेशन करायचं, सगळ्या गोष्टी मला खूप खूप आवडतात. स्वतःचं घर झालं ना माझं, मग बघा तुम्ही मी घर किती छान ठेवणार. तर हे सगळं लाडूच्या शूज वगैरे आहे जुने सगळे, ते सगळे म्हटलं कोणते आहे कोणते नाही ते साईडला केले, आणि जे वापरते ते साईडला केले. ते सगळं आवरलं. मग पुन्हा एकदा झाडून वगैरे घेतलं मी. आणि मी घातलेले चप्पल ज्या मी तुम्हाला दाखवलेल्या आहे ना, मी आत्ता घातली आहे बघा पायामध्ये.
खूप 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 छान आहे. तुम्ही त्या नक्की घ्या. मी खाली व्हिडिओच्या खाली लिंक दिलेली आहे. आणि चला फायनली माझं आवरून झालं आहे. असं केलं आहे मी. तर फायनली आवरून झालं आहे माझं आणि ह्या अशा पद्धतीने मी हे ठेवलं आहे. तर हे बरोबर वाटतंय का नाही मला नक्की कमेंट करून सांगा की चलो बनाना खाओ. लाडू आली शाळेत ना, ड्रेस चेंज केला पटकन तिला घ्यायला गेले. चलो आओ इधर बनाना खिलाती. कालचा ड्रेस घातला हा वरती होता ना, मग पटकन चेंज केला गेला टी शर्टवर. माझे मिस्टर म्हणतात जाऊ नको, ड्रेस घालून जात जा. चला लाडो हिचं बघा. वाव उषा आले उषा आमच्याकडं लोड आलेत लोड. थांबा दाखवते तुम्हाला. हे की बनाना ते हे बघा हे लोड खूप मऊ मऊ आहे. पण आम्हाला काय वाटलं ह्याच्यामध्ये कापूस असेल कापूस, पण याच्यामध्ये फोमचं आहे. तर बरोबर नाही आहे. आम्ही ना हा जो आहे ना दाखव का एक मिनटं. हा जो लोड आहे ना हा बनवून घेतला होता. हा झोपताना ना असं जवळ ठेवून झोपलेले माझ्या वाटतं असं सॉफ्ट आहे. त्याच्यामध्ये कापूस आहे तो व्हाईटवाला कापूस असतो ना तो आहे. तो ऑर्डर केला मी. महाग आहे 1350 रुपयाचे 2 आलेत. पण बरोबर नाही. धर ग केला खा. आज कौन आने वाला है? कौन आ रहा है आपको पता है? नहीं साहिल दादा येतोय लाडूचा. लाडू संग खेळायला. कितने देर पहुंचेगा? चला हाँ अभी आएगा. शाम में आएगा शाम में. चल पटकन बनाना खाऊंगी चल. चल आता ना मी थोडंसं निवांत बोलते. हा जो ड्रेस आहे ना हा तुम्ही डोळे झाकून बाय करा. मी व्हिडिओच्या खाली लिंक दिलेली आहे. हे बघा याची ओढणी बघा पहिले. भरपूर मोठी ओढणी आहे बघा. आणि कलर किती छान आहे ना, ब्ल्यू आणि व्हाईट एकदम असा जसा तुम्ही याच्यामध्ये बघताय तसा सेम ड्रेस आहे. तुम्हाला जेव्हा रिसीव्ह होणार ना ती म्हणणार अरे अनिता एकदम दाखवती ते एकदम परफेक्ट असतं. तुम्ही ते रिटर्न देणारच नाही, एवढं भारी ड्रेस आहे. आणि याच्या खाली पॅन्ट पण आहे ना इतकी कम्फर्टेबल आहे. त्याचं इलास्टिक वगैरे पण खूप कम्फर्टेबल आहे. पण तुम्ही काय करा घेताना तुमच्या साईजमध्ये बरोबर घ्या. एक्सेल लागतो तुम्हाला, डबल एक्सेल लागतो. मी डबल एक्सेलचा घेतला आहे. तब्येत आता काय करू आई तर सांगते कोणी सांगत नाही साईज, मी सांगते डबल एक्सेलचा मी ड्रेस बाय करते. कारण की मला थोडंसं ढिल्ला घातलेला आवडतं. मला डबल एक्सेल नाही लागत बरं का, पण डबल एक्सेल मी काय घेते ते पण तुम्हाला सांगते. डबल एक्सेल ही जी पॅन्ट असते ना ही कम्फर्टेबल होती आणि असं उठायला बसायला. आपण जर मला ना कसं एक्सेल लागतो, पण एक्सेल जर घेतलं ना मी तर पॅन्टमध्ये ना मला बसायला उठायला प्रॉब्लेम होतो. पॅन्ट बारीक येते मग त्याची, म्हणून मी डबल एक्सेल घेत असते. पण डबल एक्सेल हा बघा एकदम तुम्हाला दाखवते. हे बघा थोडंसं ढिल्ला आहे, पण कसं आहे ना कम्फर्टेबल पाहिजे ना आपल्याला कुठं गेलं आलं तर बसायला उठायला, त्याच्यामुळं. आणि ही अशी ओढणी आहे मस्तपैकी. हां आता घातलंच होतं तर म्हणतं तुम्हाला दाखवून पण द्यावा हा ड्रेस. बऱ्याच वेळा मला विचारलं आहे. बघा इथं साईडला पण बघा अशी फुलं दिलेली. फुलं बघा किती सुंदर आहे. तर चला आता तुमच्याशी मी बोलते थोडंसं साहिलबद्दल. मी त्याला म्हटलं होतं की तुझी गाडी नको आणू, गाडी तू तिथंच ठेवून ये. सध्या तू ये 2-4 महिने राहा, आपण तुला काम बघू, सगळ्या गोष्टी पाहू, नंतर गाडी आणायचा विचार कर. पण तो काय ऐकायला तयार नाही. बाहेर एवढा पाऊस आहे, मला इतकं टेन्शन झालं आहे ना. तो निघाला आहे पण तो कसा येणार गाडी घेऊन, मी तर विचारच करते. आणि माझी आई म्हटली मला की त्याच्याबरोबर 2-4 गाड्या आहे म्हणे त्याला सोडवायला. मित्र आहे त्याची एक गाडी, अजून 2 गाड्या आहेत. आता हे पोरं गाड्यांवर निघाले एवढं पावसा पाण्याचं असं करतात ना. मग आईचं कुठंतरी हे चुकीचं वाटतं का नाही बरं. हां आला असता निवंत बसने आला असता, शांतता नाही का असं पोरांच्या अंगामध्ये नुसतं मस्ती. त्यांना फक्त मित्र लागतात आणि मित्र असावा. पण असं नाही की कुठल्याही पोरांमुळे आपलं आयुष्य बरबाद व्हावं असं नसावा. मलाही मैत्रीण आहे, असं नाही की मला मैत्रीण नाही आहे. पण ती तिच्या संसारामध्ये मी माझ्या संसारामध्ये. आम्ही असं नाही की दोघी गाड्यामध्ये हात टाकला आणि रात्रंदिवस आम्ही फिरतोय, अशा मैत्रीण नाही आहे आम्ही. माझी मैत्रीण आहे एकच आहे. मी या सोसायटीमध्ये आल्यानंतर मला एकच मैत्रीण आहे. मला 10 मैत्रिणी करायला मला आवडत पण नाही. आणि जे आहे ते आमचं एकदम सुंदर नातं आहे. असं नाही की 24 तास मी तिच्या घरी जाते ती किंवा ती येते, असं नाही. असं केल्याने काय होतं ना नातं खराब होतं. तसं माझ्या कोलकात्याला पण मी एवढं वर्ष राहिले, पण माझं इतकं छान फेअरवेल केलं आणि त्यांनी. तिथे माझ्या भरपूर मैत्रिणी होत्या पण कोलकात्याला बरं का. आम्ही नेहमी पार्टी करणं हे करणं भरपूर छान होते. त्या बिल्डिंगमध्ये अख्खे म्हणजे मला ओळखायचे, म्हणजे नाही का मला की मी पुण्यातली आहे, इकडं राहायचं नाही, हिला जायचं आहे. तर सगळे मला टिंगलं करतात तिकडं कोलकात्याला की तुला काय जायला भेटणार नाही, तुला इथंच राहायचं आहे आणि तू जाऊ पण नको. आम्ही देवाला प्रार्थना करू की हिला नका पाठवू, हिला आमच्यासोबत राहू दे असं बोलायचे त्या माझ्या कोलकाताच्या मैत्रिणी. त्यांना मी एवढी आवडायची ना कारण की ना त्यांची पार्टी जेव्हा पण व्हायची ना तर मी पार्टीमध्ये गेले ना त्या खूप शांत होत्या. माझ्या खरं ते बेंगॉली होत्या, त्या खूप शांत होत्या. पण मी ना इतकी त्यांच्या पार्टीमध्ये एन्जॉय करायची ना की त्यांना खूप आनंद व्हायचा की ही पाहिजे पार्टीमध्ये आणू असं. तर असावा मैत्रिणी, पण असं असावं की ते आपल्या कुठल्या गोष्टी म्हणजे समजून घेणाऱ्या किंवा चांगलं असावं असं माझं म्हणणं आहे. पण पोरांचं कसं असतं, पोरांचं तसं नसतं. पोरं एकदम
रात्रीचं घरी यायचं नाही उशिरा, मग ते मित्रांसंग टवाळगिरी करत हिंडायचं, मग हे असे उद्योग होतात साहिलसारखे बेकार. मग हे काय पोरांमुळेच झालेलं आहे. माझ्या पोराचं जे पण लाईफ खराब झाली ती सगळी मित्रांमुळे झालेली आहे, मी तर स्पष्ट बोलते. आणि मी एवढं पण सांगते मी या व्हिडिओमध्ये, आता माझा मुलगा इथे आल्यावर प्लीज माझ्या मुलाला कोणी कॉन्टॅक्ट करू नका, माझ्या पोरापासून लांब राहा. माझ्या पोराचं होऊ दे चांगलं काहीतरी. मला मी हे सांगते, जे व्हिडिओ ऐकत असेल त्यांनी ऐकावं, लांब राहा माझ्या पोरापासून, माझ्या साहिलपासून. नका माझ्या साहिलला त्रास देऊ, त्याला काहीतरी करू द्या. बिचाराचं एक तर आयुष्य असं गेलेलं आहे आणि त्यात त्याची जिंदगी इतकं खराब चालली आहे. हां, मी त्याला कसं काय फोर्स करून त्याला बोलवलं, तो येत नव्हता. अहो माहिती आहे का, त्याला तिकडे इतकी सवय लागली, तो येत नव्हता. मग रात्रीचं घरी उशीर यायचं, हे करायचं. आईचा रोज मला फोन येतो, अगं तो आला नाही घरी, किती टेन्शन बरं त्या आईला माझ्या. मग त्याला मी आता 3-4 दिवसापासून त्याच्या मागच लागली साहिलच्या, तू ये इकडे निघून. तो नव्हता येत. तर काय सांगू तुम्हाला, काय आहे पोरांचं कसं असतं ना, पोरांना नाही का, इथं कसं आहे ना, माझ्या नवऱ्याचा दबदबा आहे, त्याला इथं काहीच करता येत नाही. आणि आमचं स्ट्रिक्ट वॉर्निंग आहे, घरापर्यंत मित्र आणायचे नाही, काय असेल तर तिकडं बाहेरच्या बाहेर, इथं नाही. इथं राहायचं तर चांगलं राहायचं. आम्हाला कुठल्याही गोष्टी आम्हाला आवडत नाही, माझ्या नवऱ्याला आवडत नाही. माझा नवरा लय शांत आहे, त्याच्यामुळे त्यांना कसं ना रूळ म्हणजे नाही ह्याच्यामध्ये चालावं लागतं, म्हणजे त्यांचं ऐकून चालावं लागतं. इथं घरामध्ये नियम माझ्या नवऱ्याचे चालतात, त्याच्यामुळे त्यांचं आहे ते सगळं करतात, त्यांचं धरून चालतं. आपले चांगलं झालं. आज मी का व्हायना, मी तुम्हाला सांगते यूट्यूबमध्ये ना, मी ज्या आली आहे पहिल्यांदा, मी जेव्हा यूट्यूबमध्ये आले ना, तुम्ही हा माझा व्हिडिओ पूर्ण ऐका, मी सांगते. माझा नवरा नाही, मी स्पष्ट तुम्हाला सांगते. मी जेव्हा यूट्यूबमध्ये आली ना, तर मला असं वाटायचं, ते जे प्रत्येक लेडीजला वाटतं, मला ना 200, 300, 400 असे व्ह्यूज यायचे. आणि मी माझ्या नवऱ्याला म्हणायचे, अहो मी व्हिडिओ बनवते, एवढी मेहनत करते, एवढं हे करते. माझे व्हिडिओज कधी मी ना पहिले लाडूचं चॅनल उभं केलं, तुम्हाला माहिती असेल लाडूचं चॅनल, नसं तर तुम्ही खाली लिंक देईन लाडूच्या चॅनलची. तर त्याच्यावर मी भरपूर टाकायची व्हिडिओ, पण ते व्हिडिओ कोणी बघतच नव्हतं. असं सगळ्यांसंग होतं, माझ्यासोबत पण झालं. मग माझे मिस्टर मला नाही का म्हणायचे, अरे तू टाकत राहा, तू पैशाचा विचार करू नको की तुला पैसेच पाहिजे, लोक कमवते म्हणून मला आता यूट्यूबमधून पैसेच पाहिजे, असा विचार करायचाच नाही. फक्त व्हिडिओ टाकायचे, हळूहळू सगळं होईल. एक दिवस असं येशील की तू स्वतः पैसे कमवशील. पण मला विश्वास नव्हता, पण माझ्या नवऱ्याने मला हे केलं, म्हणजे होतं ना, तू कर असं. तर मी करत गेले, ते सक्सेस होत गेलं असं. आणि आज छान वाटते, एवढी मस्त यूट्यूब फॅमिली माझी झाली आहे, भारी वाटतं. काय सांगू तुम्हाला. खरंच एक लाईफमध्ये नाही का, आपण काहीतरी केलं आहे, आपल्याला 4 लोक ओळखतात, प्रेम करतात, ही गोष्टच फार वेगळी असते, हो की नाही. तर असं चला, साहिल येतं आहे, व्हिडिओ खूप मोठा होईल. आणि साहिलने काय केलं माहिती आहे का तुम्हाला सांगते. त्याने काय केलं, सगळे फोटो तुम्हाला मी बोलले ना, त्याने सगळे फोटो आणले, त्या डिक्कीत ठेवलेत. माझ्या लग्नाचे म्हणा, कोणते आणले तर काय माहिती, ते सगळे म्हणजे कपाटामध्ये होते वरती. आणि त्यांनी का आणले, मी त्याला फोनवर विचारलं साहिलला की तू का आणले. साहिल म्हटलं तुला आल्यावर सांगतो. आता काय सांगतं, आल्यावर सांगेन मी तुम्हाला, त्याच्या व्हिडिओ बनवते मी तो आल्यावर. तर मला म्हटलं तुला आल्यावर सांगतो की मी ते व्हिडिओ फोटो सगळे का घेतले, त्याच्या मनात काय माहिती, त्याचं त्यालाच माहिती. तर बघू आता आल्यावर, त्याच्याच तोंडाने ऐकू. मला सुद्धा स्वतःला माहिती नाही की त्याने का आणले. मला म्हणलं मी आल्यावर सांगतो. ठीक आहे, असं. आता हा व्हिडिओ खूप मोठा होतो आहे, मी स्वयंपाक वगैरे करते, व्हिडिओ इथे स्टॉप करते. मग याच्या पुढे तुम्हाला व्हिडिओ येईल साहिल आलेला, काय झालं काय नाही, सगळ्या गोष्टी तुम्हाला, तो कधी पोहोचला काय, हे सगळं तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहायला भेटेल. व्हिडिओ खूप मोठा राहा ना, 20 मिनटं होऊन गेला आता या व्हिडिओला, हो की नाही. चला आता येऊ का मग, खूप बोलले ना. आणि तर देवरे खूप बोलते. चला बाय.